गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये आजपासून 2 रुपयांनी वाढ. गाईचं दूध प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेला ब्रेक. वर्षभरामध्ये ठिबक सिंचन योजनेचा खुल्या प्रवर्गामधील एकाही शेतकऱ्याला लाभ नाही. कोल्हापूरमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखून धरण्याचा कार्यकर्त्यांचा इशारा. पोलीस प्रशासन सतर्क. विदर्भामध्ये उष्णतेमुळे लाही राज्यामध्ये अनेक ठिकाणी पारा 40च्या पार. या हंगामातील राज्याचं तापमान 42 अंशांच्या पार. सोलापूरमध्ये तापमानानं पुन्हा एकदा उच्चांक गाठलेला आहे आणि इथला पारा 41.1 अंशांपर्यंत पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा पाहता महानगरपालिकेतर्फे मेल्ट्रॉन हॉस्पिटल इथे 50 खाटांचा उष्माघात कक्ष स्थापन. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. भंडाऱ्यामध्ये पाण्याच्या अभावी भाताच्या शेतीला पडल्या मोठ्या भेगा. अखंडित वीज पुरवठा देण्याची शेतकऱ्यांची मागणी. डोळ्यांदेखत भाताचं पीक करपू लागल्यामुळे शेतकरी हवालदिल. ऊसाचा उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पन्न आणि उत्पादन मिळावं यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा यासाठी कार्यशाळेचं आयोजन. आज बारामतीमध्ये शरद पवार यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन. नांदेडमधल्या कृष्णूर धान्य घोटाळ्यामधील मुख्य संशयित आरोपी संतोष वेणीकरची औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव. हाँगकाँगमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची मागितली परवानगी. सिंधुदुर्गामध्ये पुढील काही दिवस उष्ण आणि दमट असं हवामान असेल. हवामान खात्याचा अंदाज. बदलत्या वातावरणाचा आंबा आणि काजू या पिकांना फटका बसण्याची शक्यता. सोन्याचा दर 91,000वर. सोन्याच्या दरामधील ही आजपर्यंतची सर्वोच्च वाढ असल्याची व्यावसायिकांची माहिती. तर सोन्याच्या पाठोपाठ चांदीचे भाव सुद्धा वाढले. आठवड्याभरामध्ये चांदीच्या भावामध्ये 8,000 रुपये प्रति किलोनं वाढ. चांदीचे दर 1,05,000 रुपये प्रति किलोवर. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये मुंबईच्या तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता. इतक्या लवकर उष्णतेची लाट येणं ही चिंतेची बाब. मुंबईमधून क्लीनअप मार्शल हे हद्दपार होणार आहेत. मे महिन्यापासून येणार नवे स्वच्छता दूत. वारंवार येणाऱ्या मांडवलीच्या तक्रारींमुळे कंत्राटदाराला दणका. हार्बर आणि मध्य रेल्वेवरती उद्या मेगा ब्लॉक असेल. रेल्वे रुळांवरचं जे काम आहे दुरुस्तीचं ते हाती घेतलं जाणार आहे आणि यासाठी मेगा ब्लॉक असेल. प्रत्येक टोल प्लाझावरती फास्टॅगचा वापर करणं अनिवार्य. सरकारच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार. मुंबई महानगरपालिका पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरती राबवणार विशेष स्वच्छता मोहीम. 17 ते 22 मार्चच्या दरम्यान दररोज रात्री 10 ते सकाळी 6च्या दरम्यान स्वच्छता होणार आहे. महामार्गावरील बस थांबे, दुभाजक, पदपथ स्वच्छतेवरती देखील भर असेल. महाराष्ट्रामधील 132 रेल्वे स्थानकं अमृत भारत स्थानकं बनणार आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत राज्यामधील अनेक प्रमुख स्टेशन अत्याधुनिक सुविधांनी आता सज्ज होतील. पालघरच्या वाढवण इथे समुद्रामध्ये सुरू असलेलं सर्वेक्षण मच्छीमारांनी रोखून धरलंय. वाढवण बंदर संदर्भात सर्वेक्षण सुरू असल्याची प्राथमिक माहिती. सर्वेक्षण करताना कंपनीने परवानगी न घेतल्यामुळे स्थानिक मच्छीमार आक्रमक झाले. होळीच्या दिवशी बेशिस्त वाहन चालकांकडून 1.5 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. धुलीवंदनाच्या दिवशी पोलिसांची विशेष मोहीम. पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकामधील बलात्कार प्रकरणाच्या नंतर पुणे विभागीय एसटी महामंडळाला जाग आलेली आहे. जुन्या आणि मुदत संपलेल्या आणि त्यासोबतच नादुरुस्त अशा 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार आहे. साताऱ्यामधल्या करवडी गावामध्ये 2 जणांचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झालाय. राजवर्धन किशोर पाटील आणि राजेंद्र कोळेकर अशी या मृतांची नावं आहेत. साताऱ्याच्या पाटण तालुक्यामधील भोसगाव इथे डोंगराला भीषण वणवा लागला. या वणव्यामध्ये एकाचा होरपळून मृत्यू. तुकाराम सीताराम सावंत असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. राज्यामधल्या तरुणाईला मंदिरापर्यंत देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं खास अभियान. गुढीपाडवा ते हनुमान जयंतीच्या दरम्यान तरुणाईने महाराष्ट्रामधील अपरिचित मंदिरं पिंजून काढण्याचं आवाहन.
संत तुकाराम बीज यात्रेच्या निमित्तानं देहू नगरीमध्ये वारकऱ्यांचं स्वागत. वैकुंठ गमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती देहूमध्ये विशेष नियोजन. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेड इथे घेतली जाणार. स्पर्धेच्या मैदानाचा आज भूमिपूजनाचा सोहळा आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडेल. शिर्डीमध्ये होणाऱ्या 13व्या मराठी संत साहित्य वारकरी संमेलनामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वागताध्यक्ष असतील. प्रथमच 9 राज्यामधील वारकरी या संमेलनासाठी येणार आहेत. फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या स्थगितीवरून रणजित नाईक निंबाळकर आणि ओमराजे नाईक निंबाळकर या दोघांमध्ये चांगली जुंपली आहे. मयत सभासदांच्या वारसाच्या नोंदी पूर्ण होईपर्यंत निवडणूक घेता येणार नाही, रणजित नाईक निंबाळकर यांचा पवित्रा. सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आज सांगलीमध्ये कार्यकर्ता मेळावा. या मेळाव्यामध्ये आमदार जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे हे उपस्थित राहतील. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील निलंबित पोलिसांचा जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सोबत होळी खेळत असतानाचा एक फोटो समोर आलाय. अंजली दमानिया यांनी फोटो पोस्ट केलाय. एबीपी माझा या फोटोची पुष्टी करत नाही. सतीश भोसलेला 6 दिवसांची पोलीस कोठडी. त्यापूर्वी त्याची झाली वैद्यकीय तपासणी. काल सकाळी भोसलेला प्रयागराजमधून आणण्यात आलं. कोर्टामध्ये हजर केल्याच्या नंतर कोर्टानं पोलीस कोठडी सुनावली आहे. भोसले कुटुंबाला तात्काळ घर द्यावं आणि ज्यांनी भोसले कुटुंबाचं घर पेटवलं त्यांच्यावरती मोक्काच्या अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी केली आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या नावानं वसुली करणारा आशिष विशाळ हा सुरेश धस यांचाच कार्यकर्ता एका चौकशीच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करत असताना कबुली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा पदभार डॉक्टर माधवी कोंडे यांच्याकडे. डॉक्टर बोकार यांचे अजून 4 महिने शिल्लक असताना अचानकपणे त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आलाय आणि त्यामुळे नियमित कुलगुरू कधी मिळणार असाही प्रश्न आहे. बुलढाण्याच्या खामगाव जवळील आवार गावामध्ये धुळवड साजरी करत असताना डीजेवरती गाणं वाजवण्यावरून 2 गटामध्ये तुफान राडा झालेला आहे आणि या दगडफेकीमध्ये 12 जण जखमी झालेले आहेत. 25 दंगेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नागपूरमधल्या रामभंडार हॉटेलमध्ये आग लागली आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती. आगीमध्ये संपूर्ण हॉटेल जळून खाक. जवळपास 20 ते 25 लाख रुपयांचं नुकसान. ठाणे वाहतूक विभागाकडून धुळवडीच्या निमित्ताने ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये एकूण 81 वाहन चालक तळीरामांवरती कारवाई करण्यात आली आणि यावेळेला मोठ्या प्रमाणावरती त्यांच्याकडून दंड सुद्धा वसूल करण्यात आला आहे. शाहूवाडी तालुक्यामधल्या शित्तूर तर्फ मलकापूर इथल्या जवानाला वीरमरण. सुनील विठ्ठल गुजर असे या जवानांचं नाव. मणिपूर इथे भूस्खलन झाल्याच्या नंतर रस्ता बनवत असताना सैन्य दलाचं वाहन 800 फूट खोल दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये सुनील गुजर यांना वीरमरण. मुंबई अहमदाबाद मार्गावरती भारूड गावाजवळ दुचाकीच्या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू. नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी दुभाजकाला जाऊन धडकली. धुळवडीच्या दिवशी धरणामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या 5 जणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला तर एकाचा शोध सुरू आहे. यवतमाळच्या डोंगर खर्डा इथून जवळ असलेल्या खोरद इथल्या धरणावरती ही घटना घडली आहे. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये 2 कारवायांमध्ये 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. दोघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. वाशिमच्या बाबुळगाव इथल्या अनिकेत साधुडे या 14 वर्षीय मुलाचं 60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण. अपहरणाच्या 36 तासांच्या नंतरही अनिकेतचा पत्ताच नाही. अनिकेतच्या परिवारामध्ये सध्या चिंतेचं वातावरण. बदलापूरचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरेंना अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी. वडनेरेंना मागितली 50 लाख रुपयांची खंडणी. या प्रकरणी पोलिसांकडून 4 आरोपींना अटक. सोलापूर जिल्ह्यामधल्या मोहोळ तालुक्यातील भोयरे या गावामध्ये खेळली जाते रक्ताची धुळवड. 350-400 वर्षांपासूनची परंपरा. यावेळेला 2 गट एकमेकांवरती दगडांचा तुफान वर्षाव करतात. बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळली जाते. धुळवडीच्या निमित्तानं जालन्यामध्ये 136 वर्षांपासूनची परंपरा असलेल्या हत्ती रिसाला या मिरवणुकीचा उत्साह. नागरिक मोठ्या संख्येनं मिरवणुकीमध्ये सहभागी.
अक्कलकोट तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये धुलीवंदनाच्या निमित्तानं आगळी वेगळी प्रथा. जिवंत व्यक्तीची प्रतिकात्मक प्रेतयात्रा मिरवणूक काढून धुलीवंदन साजरं. मुंबईतल्या हिरानंदानी गार्डन्समध्ये फुलांच्या होळीचं आणि गौर पौर्णिमेचं आयोजन. कार्यक्रमामध्ये भाविकांचा मोठा सहभाग. सोलापूरमधील शिवगंगा मंदिरामध्ये होळीच्या निमित्तानं 521 किलो द्राक्षांची आरास बघण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. उत्तर प्रदेश वाराणसीमध्ये होळी निमित्ताने काशी विश्वनाथ मंदिरामध्ये माध्यान्ह भोग आरती करण्यात आली आहे. दक्षिण कोरियाची एलजी इलेक्ट्रॉनिक्स लवकरच त्यांच्या भारतीय युनिटचा प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ आणणार आहे. एससीबीने एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या मसुदा कागदाच्या पत्रांना आता सध्या मंजुरी दिलेली आहे. अयान मुखर्जी यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते देब मुखर्जी यांचं वयाच्या 83व्या वर्षी निधन झालंय. अंत्यसंस्काराला चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार उपस्थित. देब हे आशुतोष गोवारीकर यांचे सासरे आहेत. महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये खेळला जाईल. हा सामना आज मुंबईमधल्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरती होणार आहे. काल झालेल्या एलिमिनेटरमध्ये मुंबईनं गुजरात जायंट्सचा 47 धावांनी पराभव केला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.